नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगणगणात बोलते. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे महिला या प्रकारचे व्रत करतात. गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्रताची कथा आणि उपवासाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव शांबाला होते. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नव्हते. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना वैतागून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला ती विसरून गेली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जाऊन राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या राणीला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते. शांबालाला वृद्ध स्त्री घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यानंतर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व शांबालाला पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सूरजचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी तो बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा त्यांना तो व्यक्ती राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शांबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर शांबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य राणी करत नाही. या उलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता शांबाला मूठभर मीठ घेऊन सासरी परतते.
सासरी आल्यानंतर पती मालाधार तिला विचारतो, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथले सारं आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ त्याला लगेच लक्षात येतो. त्यानंतर शांबाला पानात थोडंसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेलं सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं, कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालाधार राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधारचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. तर ही होती मार्गशीर्ष गुरुवार व्रताची कथा. आता आपण ऐकूयात की मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व काय आहे. जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते. आंब्याच्या डहाळ्या, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रूप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदी कुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरांमध्ये टाळलं जातं. तर हे आहे मार्गशीर्ष व्रताचं महत्त्व. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा त्याचबरोबर त्याचे महत्त्व ऐकले आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.